संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या नवीन इमारतीचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते संपन्न. संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट, मिरजच्या डी आणि बी फार्मसी कॉलेजच्या नवीन इमारतीचे उद्घाटन माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या शरद पवार यांनी संजय भोकरे यांची प्रशंसा केली. त्यांनी शैक्षणिक संस्था यशस्वीरित्या चालविण्यात संजय भोकरे यांचा विशेष उल्लेख करताना म्हटले की, संस्था उभारणे आणि ती यशस्वीरित्या चालविणे हे अतिशय कठीण काम असते. मात्र संजय भोकरे यांनी आपल्या कार्यकौशल्याने शैक्षणिक संस्था यशस्वीपणे चालवली आहे. यावेळी पवार यांनी पत्रकारांच्या अधिकारांसाठी केलेल्या संघर्षाचेही कौतुक केले. महाराष्ट्रातील छोट्या मोठ्या पत्रकारांचे संघटन करून त्यांना न्याय मिळवून देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य संजय भोकरे यांनी केले आहे, असे गौरवोद्गार त्यांनी काढले. कार्यक्रमात खासदार विशाल पाटील, युवा नेते रोहित पाटील, ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे, सिद्धार्थ भोकरे आणि संजय बजाज हे मान्यवर उपस्थित होते. या सोहळ्यात निर्भीड पत्रकार पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे यांना प्रदान करण्यात आला, तर आरोग्यरत्न पुरस्कार पैलवान विजय चौधरी यांना देण्यात आला. तसेच डिजिटल मीडियाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सिद्धार्थ भोकरे यांचा सत्कार माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आला. राज्य आणि देशाच्या राजकारणावर बोलताना शरद पवार म्हणाले, 400 पारचा नारा फक्त संविधान बदलण्यासाठी होता. संविधानाला धोका असल्यामुळेच जनतेने भाजपचा आकडा खाली आणला. महाराष्ट्र हे देशातील सर्वात महत्त्वाचं राज्य असून येनकेन प्रकारे हे राज्य आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी पंतप्रधान आणि गृहमंत्री वारंवार महाराष्ट्राचे दौरे करत आहेत. मात्र त्यांच्या प्रयत्नांना यश येणार नाही. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील पत्रकारांच्या निर्भीड भूमिकेचेही कौतुक केले. महाराष्ट्रातील पत्रकार चुकीच्या कारभारावर अंकुश ठेवण्याचे महत्त्वपूर्ण काम करत आहेत. पत्रकारिता ही जनजागृती करण्याचे साधन आहे आणि यामध्ये पत्रकारांचे योगदान अमूल्य आहे, असेही शरद पवार यांनी सांगितले. महाराष्ट्राच्या पत्रकारांची संघटना त्यांनी उभी केली. आपले आणि सामान्य लोकांचे दुःख वाढण्यासाठी प्रभावी राजकीय करून आपल्या वृत्तपत्राचा उपयोग त्यांनी लोकांच्या मनात येईल अशा प्रकारची कामगिरी केली. ते राजकारण सोडले आणि पत्रकारितेला वापरले. महाराष्ट्रामध्ये छोट्या मोठ्या गावामध्ये सुद्धा अनेक पत्रकार छोटे मुस्लिम प्रश्न करतात. काही जणांनी लैंगिक असेल, काही असोल्याचे सांसारिक, काही सरकार देशात अशा अनेकांनी या क्षेत्रामध्ये काम महाराष्ट्रामध्ये केले. त्याचे छोट्या लोकांचे जे प्रश्न असतात त्याच्याकडे पुण्याचं लक्ष नसतं आणि त्या छोट्यांना सांगितली करून त्याच्या प्रश्नाची मांडणी जिथे गरज लागेल त्या ठिकाणी करायला एक व्यासपीठाची गरज होती आणि ते व्यासपीठ संजय भोकरेंनी उपलब्ध केलं आणि ते शिजवून चांगली शिजवून त्या क्षेत्रात त्यांच्या कामाची नोंद सहज महाराष्ट्रामध्ये ठेवलं. आणि आज या ठिकाणी त्यांच्या या सगळ्या गोष्टी पाहण्याच्यासाठी झालं. नंतरच्या काळामध्ये त्यांनी शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करण्याचा निर्णय घेतला. ते बोललं गेलं त्याने काही वर्षामध्ये अनेक प्रकारचे महाविद्यालय असे इंजिनिअरिंग असेल, आज ज्याची वास्तू सगळ्यांच्यासाठी खुली केली ती फार्मसी असेल, अन्य डिसिप्लिन्स असेल, जवळपास 3,000 वर्षांपेक्षा अधिक मुलांना वेगवेगळ्या क्षेत्राचं ज्ञान देण्याच्या संबंधीचं हे ज्ञान केंद्र या ठिकाणी उभं करायला संजय भोकरे त्यांची सरकारी यशस्वी झाली. ही काही साधी छोटी गोष्ट आहे. संस्था उभं करणं, चालवणं, त्याच्यात सातत्य ठेवणं या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. पण त्या सोप्या नसतात. पण त्या सरळ कशा उभ्या करता येईल आणि त्याचा गरजा कसा करता येईल ह्या उद्देशाचं काम संजय भोकरेंनी केलं. आज
आणि चार सुपा छोटे संख्या जाकर नको 404 खोजा हमारे अंदर ये जीसस के लोग सर्वसामान्य लोग हमारे राष्ट्र नेशन वैसे सुंदर सा है तेरे से 400 भाग कैसा हो सके 400 भाग कैसा सही तो होता है या देशाची संविधान बदलायची असेल भाषा बदलायची असेल तर लोकसंख्येमध्ये आवश्यक असलेला नंबर हा 400चा पुढे असतो आणि म्हणून 400 कोणाच्या हातामध्ये लोकसभेच्या जागा दिल्या तर या देशाच्या संविधानावर संकट येण्याची शक्यता नाकारताच नाही ही भूमिका काँग्रेसने मांडली अनेकांनी मांडली आणि त्याची लोक या देशाच्या सर्वसामान्य नागरिकांनी केली आणि आपला वर्षाचा हक्क राहिला आणि तो 400च्या आसपास जाऊन दिला नाही